लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव आणि तो म्हणजे निवडणुका. तर या निवडणुका तुमच्या दारापर्यंत येऊन ठेपलेल्या आहेत. महाराष्ट्रातला पहिला टप्पाही पार पाडलेला झालेला आहे. पण दुसऱ्या टप्प्यासाठी अगदी गडबड गोंधळ सुरू आहे. तुमच्या मतदारसंघामध्ये काय गोंधळ चालू आहे तुम्हाला याची कल्पना आहे का? खर तर महाराष्ट्रात न भूतो न भविष्यची अशा प्रकारची राजकीय परिस्थिती जी आहे ती उद्भवलेली आहे. आपण या राजकीय परिस्थितीवर चर्चा करणार नाही आहोत कारण इतर सगळ्याच मीडियावर या पद्धतीने चर्चा झालेली आहे आणि तुम्ही स्वतः ती अनुभवलेली आहे. आपण आज आता एका वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत आणि ती चर्चा काय असेल गेस करा बरं. तुम्हाला वेळ लागतोय तोपर्यंत मीच सांगते. ही आजची चर्चा आहे पंकजा मुंडे यांच्याबद्दलची. आता तुम्ही म्हणाल की आत्ता म्हणजे गेल्या 5 वर्षामध्ये पंकजा मुंडे यांच्या चर्चेबद्दल म्हणजे माध्यमांना त्यांचा एक आवडता विषय झाला होता आणि तो म्हणजे त्यांची उमेदवारी. कुठल्याही निवडणुका आल्या की पंकजा मुंडे यांना उमेदवारी नाही अशा पद्धतीच्या बातम्या तुम्ही पाहिलेल्या होत्या. पण आता लोकसभेसाठी त्यांना उमेदवारी जाहीर झाली आणि त्यासाठीचा अर्ज भरण्यासाठी म्हणून जेव्हा त्या गेल्या तेव्हा या पद्धतीचं चित्र जे आहे ते समोर आलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये काय विशेष आहे? अर्थात कुठलाही नेता जेव्हा अर्ज भरायला जातो तेव्हा तिथे गर्दी होणं, कार्यकर्ते असणं हे काही नवीन नाही, बरोबर की नाही? मीही अगदी सहमत आहे त्याच्याबद्दल. पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला जरा वेगळं चित्र बघायला मिळेल. काय? जरा तुम्ही थोडंसं निरखून बघा. यामध्ये तुम्हाला महिला आमदार आणि महिला नेत्यांची संख्या ही जरा अधिक दिसेल. म्हणजे इतरांच्या तुलनेनं ती तुम्हाला अधिक दिसेल. पंकजा मुंडे या जेव्हा त्यांचा उमेदवारी अर्ज भरायला गेल्या तेव्हा आपण बघू शकतो की त्यांच्या बरोबर आमदार नमिता मुंदडा, आमदार अश्विनी जगताप आणि उमा खापरे या बरोबरीनं इतर महिला नेत्याही उपस्थित होत्या. खरं तर कुठला नेता जेव्हा अशा प्रकारचा अर्ज उमेदवारी अर्ज सादर करतो तेव्हा पक्षाचे अनेक महत्वाचे नेते त्यांच्या बरोबर अगदीच जातात आणि तसंच पंकजा मुंडेंचंही झालं. स्टार प्रचारक धनंजय मुंडे हे देखील त्यांच्या बरोबरीनं होते. पण असं जरी असलं तरी पंकजा मुंडेंचा उमेदवारी अर्ज सादर करताना महिला नेत्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती जी आहे ती आपल्याला दिसते. ही उपस्थिती तुम्हाला इतर नेते म्हणजे खास करून पुरुष नेते जेव्हा अशा पद्धतीचा उमेदवारी अर्ज सादर करतात तेव्हा दिसते का? मला तर दिसत नाही. किंवा आमच्या नजरेतून जर सुटली असेल तर तुम्ही आम्हाला नक्की ती निदर्शनास आणून द्या. यामुळे महिला नेत्या जेव्हा पुढे जातात तेव्हा आपल्या बरोबरीनं इतर महिला नेत्यांनाही समावेश करून घेतात का? राजकारण हे खरं तर पुरुष सत्ता किंवा पुरुष प्रधान आहे असं म्हटलं जातं आणि तिथे महिलांची संख्या अगदी नगण्य असते आणि अशा वेळेला अर्थातच आजूबाजूला जेव्हा खूप पुरुष असतील तेव्हा महिला कम्फर्टेबल असतातच असं नाहीये. पण जेव्हा हे राजकारण किंवा प्रशासन हे महिला केंद्रित होईल आणि या बरोबरीने या सगळ्यामध्ये जेव्हा महिलांची संख्या वाढायला लागेल तेव्हा काय होईल याचं चित्र जे आहे ते पंकजा मुंडे यांनी जेव्हा उमेदवारी अर्ज सादर केला त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येते. अर्थात तुम्ही म्हणाल आता हा छोटासा व्हिडिओ आहे, या छोटासा व्हिडिओवरून तुम्ही स्वतःवरून स्वर्ग गाठता का? तर अगदीच नाही. असं होईलच असे गरजेचं नाहीये. पण जेव्हा राजकारणामध्ये महिलांची संख्या अधिकाधिक होईल, महिला नेत्यांची अधिकाधिक संख्या होईल आणि केवळ संख्या नाही तर त्यांचं म्हणणं जे आहे ते पॉलिसी तयार करायमध्ये अतिशय महत्वाचं मानलं जाईल. महत्वाच्या बैठकांमध्ये महिलांची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणावर असेल तेव्हा अर्थातच राजकारण हे महिला केंद्रित होईल अशी आशा बाळगायला हरकत नाही. आणि तो आशेचा किरण जो आहे तो पंकजा मुंडेंच्या अर्ज सादर करण्याच्या या छोट्याशा व्हिडिओवरून आपण आशा नक्कीच बाळगू शकतो. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला सांगायला विसरू नका. आणि या बरोबरीनं इतर कुठल्या नेत्याचे नामांकन भरताना अशा पद्धतीनं मोठ्या संख्येनं महिला कार्यकर्त्या उपस्थित असतील आणि आम्ही ते बघू शकलो नसेल तर आमच्या निदर्शनास तो नक्की आणून द्या. तुर्तास आपण इथेच थांबूया. नमस्कार.